हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न मी आपल्यासमोर घेऊन आलोय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या उलथापालथ होत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कोण कुणावर टीका करतो, कोण कुणावर आरोप आणि प्रत्यारोप करतो याकडेही लक्ष आहे. कुणाचं चुकतंय आणि कुणाचं बरोबर आहे याकडे महाराष्ट्रातली सुज्ञ जनता म्हणून तुमचंही लक्ष आहे. परंतु मित्रांनो, एका घटनेकडे, एका पक्षाकडे महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त लक्ष लागलेलं आहे आणि तो म्हणजे शिवसेना आणि या शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे. मित्रांनो, उद्धव ठाकरे हे नेमकं पुढच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत काय भूमिका घेतील याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेनं महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघाची मोर्चेबांधणी करायला तयारी केलेली आहे. विशेष म्हणजे आज उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आहे. शरद पवार राष्ट्रवादी गट असेल किंवा काँग्रेस असेल, हा त्यांच्या सोबत आहे आणि तिघं मिळून महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत, त्या जागा लढणार आहेत, असं त्यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे. परंतु झाले घडामोड अशी की उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटून एकनाथराव शिंदे गट भारतीय जनता पार्टी सोबत गेलेला आहे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी फुटून अजित पवार यांच्या सोबतचा गट तोही भारतीय जनता पार्टी सोबत गेलेला आहे. आणि विशेष म्हणजे दोन्हीही गट हे सत्तेत आहेत, सत्तेचा लाभ त्या ठिकाणी घेत आहेत, कोट्यवधीचा विकास निधी आपल्या मतदारसंघामध्ये राबवत आहेत, शासनाच्या योजना त्या ठिकाणी मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे हे फुटलेले दोन पक्ष आणि त्यांच्यासोबत असलेला काँग्रेस पक्ष हा किती करिश्मा महाराष्ट्रात करेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. जर दोन्ही पक्षांचं आणि महाविकास आघाडी महायुतीचं जर आपण तुलना केली तर आजही आपल्या लक्षात येत आहे की सत्ताधारी असूनही महायुती ही या ठिकाणी अडचणीत येताना आपल्याला दिसते. मात्र सत्तेतून बाजूला जरी पडली असली आणि पक्ष जरी फुटले असले तरी महाविकास आघाडी ही आजही महाराष्ट्रामध्ये आपली ताकद ठेवून आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. त्याचं कारण आहे तसं आहे, उद्धव ठाकरे यांच्याविषयी महाराष्ट्रामध्ये सहानुभूती आहे. कारण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे काम पाहिलं 2.5 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये आणि शेतकऱ्यांचं जे त्यांनी कर्ज माफ केलं, वेगवेगळ्या विकासाच्या योजना दिल्या, सामान्यांचा त्यांनी कामं त्या ठिकाणी केले, त्यांच्याविषयी महाराष्ट्रामध्ये एक लोकप्रियता आहे. आणि त्यांनाच पदावून बाजूला केलं गेलं हे लोकांना पटलं नाही. परंतु त्याहीपेक्षा आधी त्यांची शिवसेनाच फोडली, एकनाथ शिंदे गट बाजूला घेऊन 40 आमदार नेले, हेही लोकांना पटलं नाही. त्याही पुढचं जाऊन शिवसेना आणि त्यांचं चिन्ह भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर हे उद्धव ठाकरेंकडे ठेवल्या गेलं नाही, याचा सगळ्यात जास्त राग हा महाराष्ट्रातल्या मतदाराला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना यांचं प्राबल्य अधिक प्रमाणात वाढल्याचं आपल्याला दिसतंय. आज काही राज्यकर्ते असे म्हणतात की उद्धव ठाकरेंकडे उमेदवारच नाहीत, उद्धव ठाकरे या 288 मतदारसंघामध्ये कामही करू शकणार नाहीत, त्यांची लोकप्रियताही घटलेली आहे कारण मातबर नेते गेलेले आहेत. असं जरी बोलत असले तर जमिनीवरची स्थिती तशी नाहीये. कारण मतदार राजा हा निवडणुकीमध्ये महत्वाचा असतो आणि तो मतदार राजा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे. त्यासोबत शरद पवार यांच्याविषयी सुद्धा महाराष्ट्रामध्ये सहानुभूती निर्माण झालेली आहे. कारण त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेली साथ आणि भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याला जो नकार दिलाय त्यामध्ये त्यांचं मोठेपण या ठिकाणी दिसलं आणि अजित पवार गट त्यांच्यापासून बाजूला गेला, त्यांनी गद्दारी केली असा त्यांच्यावर शिक्का आला, याची सहानुभूती शरद पवार यांना मिळते. आणि विशेषतः काँग्रेसचे राहुल गांधी यांनी जो दौरा देशभर केलाय त्याही पक्षाची ताकद महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे. आता हे तिघांनी मिळून महाराष्ट्रामध्ये निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलंय. पण असं जरी असलं तर उद्धव ठाकरे हे आता दूध पोळालंय म्हणून ताकही फुंकून पित आहेत अशी परिस्थिती आपल्याला दिसते. केवळ महाविकास आघाडी झाली म्हणून आपल्याला ठरलेल्या जागेवर आपण तयारी करायची अशी स्थिती त्यांनी ठेवलेली नाही. राज्यातल्या 288 विधानसभेच्या जागेवर ते शिवसेनेची मोर्चेबांधणी करतायत आणि राज्यातल्या 45 लोकसभेच्या जागेवर सुद्धा ते मोर्चेबांधणी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. महाविकास आघाडीमध्ये असं ठरलं होतं की ज्या ठिकाणी ज्या पक्षानं यापूर्वी निवडणुका लढल्या त्या जागा त्यांच्याकडे राहतील. म्हणजे जर तसा विचार केला तर शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या ज्या जागा आहेत 40-45, त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ज्या होत्या 40-45 आणि काँग्रेसच्या वाट्याला ज्या होत्या 50 ते 60 जागा, म्हणजे असं त्या तिघांचं जरी बेरीज केली तर ही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ज्या ठिकाणी लढली, म्हणजे हे 3 पक्ष ज्या ठिकाणी लढले आणि विजयी झाले त्या जागांची जर बेरीज आपण केली तर ती 120 आणि वरचे 40 अशी 160 होते. 160 जागावर जर हिंदी लढायचं ठरलं असलं तरी महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघ आहेत, त्यापैकी 160 जागावर तडजोड जरी झाली असली तर उर्वरित ज्या जागा राहिलेल्या आहेत या जवळपास 118 त्या जागा त्या ठिकाणी आपल्याला 118 ते 128 जागा
या जागा मात्र कुणी लढायच्या यावर अजूनही तिन्ही पक्षांचं एकमत झालेलं नाही. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी एक ठरवलेलं आहे की आपली शिवसेना ज्या ठिकाणी लढली, उमेदवार विजयी झाले, आमदार झाले, जरी त्यांनी बंडखोरी केली असली तरी त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आला पाहिजे, ही रणनीती उद्धव ठाकरे यांनी तयार केलेली आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला थोडी ताकद कमी वाटेल किंवा आपला नेता त्या ठिकाणी गेलाय, त्याला दुसरा पर्यायी नेता जर तिथं नसेल तर तो काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा दुसऱ्या नंबरचा नेता जो तिथं असेल त्याला शिवसेनेत घ्यायचंय आणि शिवसेनेच्या चिन्हावर त्यानं त्या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार म्हणून लढायचे, ही सुद्धा रणनीती आहे. असं जर होत असेल तर दुसरीकडे शरद पवार यांच्याही बाबतीत तीच रणनीती आहे. कारण ज्या ठिकाणी त्यांच्या अजित पवार गटासोबत काही मंत्री आमदार गेलेले आहेत त्या ठिकाणी दुसऱ्या फळीतला जर नेता त्यांच्याकडे नसेल आणि तिथं जर शिवसेनेचा प्राबल्य जर उमेदवार असेल तर तो त्या ठिकाणी एकतर राष्ट्रवादीमध्ये त्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर शिवसेनेचा असला तरी तो त्या ठिकाणी लढेल, अशी वस्तुस्थिती आणि अशी परिस्थिती राजकीय समीकरण या ठिकाणी तयार केलं जात आहे. परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात येते की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युतीमध्ये लढली होती आणि हे लढत असताना त्यांचा जो सामना झाला तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात झाला. परंतु आज असं झालंय, हे लढत असताना एकनाथ शिंदे गट हा पूर्ण भारतीय जनता पार्टी सोबत गेलेला आहे. म्हणजे शिवसेना ज्यांच्या विरोधात लढली तेच आज भारतीय जनता पार्टी सोबत पुन्हा एकदा गेलेले आहेत. आता मात्र अशी स्थिती झाली आहे की भाजपला ते ज्या ठिकाणी लढले होते तिथंच उमेदवार द्यावे लागतात आणि दुसरे एकनाथ शिंदे गट जो शिवसेनेचा जिथं लढला होता त्या जागा सोडायला त्यांना काही हरकत नाही. परंतु झालंय असं की अजित पवार हे 40 आमदार घेऊन भारतीय जनता पार्टी सोबत आले, जे की प्रतिस्पर्धी म्हणून भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात लढले किंवा काही ठिकाणी शिवसेनेच्या विरोधात लढले. तो शिवसेनेचा गट आज भारतीय जनता पार्टी सोबत एकनाथ शिंदे यांचा आहे. म्हणजे अजित पवारांचा गट एकतर भाजप सोबत विरोधात लढलाय किंवा तो शिवसेनेच्या विरोधात लढलेला आहे. मग त्यांच्या उमेदवाराला जर उमेदवारी द्यायची असेल तर भारतीय जनता पार्टीच्या अनेक उमेदवार असतील किंवा मतदारसंघ असतील यावर त्यांना पाणी सोडावं लागतंय आणि त्यासोबतच एकनाथ शिंदे गटाला सुद्धा त्या मतदारसंघावर पाणी सोडावं लागेल, अशी स्थिती आहे. परंतु दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील आणि काँग्रेस असतील यांच्याकडे मात्र ती स्थिती नाहीये. कारण त्यांच्याकडचे आमदारच निघून गेले, त्यामुळे त्यांना नव्या उमेदवाराला उमेदवारी देण्याची संधी आहे. आणि ज्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला उमेदवारी भेटणार नाही तो दुसऱ्या नंबरचा नेता किंवा पराभूत झालेला जो उमेदवार आहे तो मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी पसंती देताना आपल्याला दिसतोय. त्याचं कारण आहे, कारण त्याची वाढ हिंदुत्ववादी पक्षामध्ये झाली, हिंदुत्ववादी विचारसरणीमध्ये झाली आहे आणि शिवसेना हा त्यांचा मित्र पक्ष होता. त्यामुळे त्यांना भाजप जरी सोडला आणि शिवसेनेत जरी प्रवेश करून आपण त्या ठिकाणी निवडणूक लढलो तरी सुद्धा त्यांचा जो मतदार त्यांनी तयार केलेला आहे तो मतदार शिवसेनेतून त्यांना त्या ठिकाणी स्वीकारू शकतो, अशी स्थिती त्यांच्या मतदारसंघात आहे. मित्रांनो, पूर्ण राज्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो मग मराठवाड्यामध्ये शिवसेनेला अधिक बळ या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसतंय. त्यासोबतच विदर्भ आणि खानदेश याही ठिकाणी शिवसेनेला बळ मिळतंय. कोकणचा भाग आणि पश्चिम महाराष्ट्र याही ठिकाणी शिवसेना आता वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. काँग्रेसचं मात्र ज्या ठिकाणी काँग्रेस पहिल्यांदाही लढली होती त्यांच्या जागा आजही साबूत आहेत आणि ते ज्यांच्या विरोधात लढले होते ते मात्र भारतीय जनता पार्टी होती आणि उद्धव ठाकरे यांचा गट होता. परंतु उद्धव ठाकरेचे निवडून आलेलेच उमेदवार भाजप सोबत गेले, त्यामुळे काँग्रेसला आता त्या ठिकाणी अडचणीचा भाग राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांची शिवसेना 288 मतदारसंघामध्ये तयारी करताना एक आपल्या लक्षात येत आहे की अनेक नेते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतात, अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश करतात आणि ज्यावेळेस विधानसभेची आणि लोकसभेची आचारसंहिता लागेल, निवडणूक जाहीर होईल त्यावेळेस मात्र भारतीय जनता पार्टीचे असे काही उमेदवार असे काही नेते आहेत ते मातबर आहेत, परंतु अजित पवार आणि एकनाथ शिंदे सोबत आल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळू शकत नाही. ते शिवसेनेच्या संपर्कात आलेले आहेत. ते आचारसंहिता लागल्यानंतर किंवा निवडणुकीचा कार्यक्रम झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करतील. अशा स्थितीमध्ये मात्र उद्धव ठाकरेंची ताकद ही महाराष्ट्रामध्ये आपल्याला वाढलेली दिसेल. शिवसैनिक सुद्धा त्याच पद्धतीनं ताकदीनं काम करतोय आणि अनेक उद्धव ठाकरेंच्या सभा आपण पाहतोय, कव्हर करतोय. त्या ठिकाणी त्यांच्या सभेला शिवसैनिक लाखोच्या संख्येनं जमा होतोय. पण त्यासोबतच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा असेल किंवा काँग्रेसचा कार्यकर्ता असेल हा सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी सभेला उपस्थित राहताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं एक समीकरण उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी केलेलं आहे ते म्हणजे प्रकाशराव आंबेडकर. प्रकाशराव आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ही आज राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक मतदारसंघामध्ये पोहोचलेली आहे
आणि एक विचारसरणी घेऊन प्रकाशराव आंबेडकर हे पुढे निघालेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, पण त्या घटनेचा कसा वापर करायचा हे प्रकाश आंबेडकर हे कार्यकर्त्यांना सांगतायत, समाजाला सांगतायत. आणि म्हणून त्यांच्यासोबत ज्या ज्या समाजाचा, ज्या जाती धर्माचा घटक जो वंचित राहिलेला आहे, तो वंचित समाज हा प्रकाशराव आंबेडकर यांच्या वंचित विकास आघाडीमध्ये समाविष्ट होतोय. जो की ज्या ठिकाणी ते सभा घेत आहेत त्याही सभा लाखोच्या संख्येनं होत आहेत. आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आपला सूर त्या ठिकाणी आवळलेला आहे, मूठ आवळलेली. आणि भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचंच असंही ते वारंवार त्या ठिकाणी बोलतायत. कारण भारतीय जनता पार्टीनं देशाचं आणि राज्याचं वाटोळं केलंय आणि पुन्हा जर ते सत्तेत आले तर आहे तो देश सुद्धा नेस्तनाबूत करतील. अशा पद्धतीचं त्यांनी ज्यावेळेस स्टेटमेंट केलं त्यावेळेस त्यांना मानणारी जी विचारसरणी आहे आणि भारतीय जनता पार्टीला विरोध करणारी जी विचारसरणीची माणसं आहेत ती वंचित विकास आघाडीसोबत जुटल्या गेलेली आहे. आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी झटतायत. म्हणून प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची जी युती झालेली आहे या युतीचा फायदा शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर होताना महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतोय. आज देशामध्ये इंडिया आघाडी झालेली आहे देश पातळीवर. या इंडिया आघाडीमध्ये उद्धव ठाकरेची शिवसेना आहे, हिंदुत्ववादी पक्ष म्हणून त्या आघाडीसोबत ती आहे. परंतु असं असताना प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी मात्र इंडियामध्ये अजूनही नाही. परंतु उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळं आणि शरद पवार यांचा त्यांना असलेला विरोध हा मावळलेला आहे. काँग्रेसचे नेते सुद्धा वंचित आघाडीला आपल्यासोबत घेऊ इच्छित आहेत. अशी जर स्थिती निर्माण झाली तर इंडिया या आघाडीसोबत सुद्धा प्रकाश आंबेडकर हे जाऊ शकतात. ही आता 99% खात्री आपल्याला या ठिकाणी द्यावी लागेल. आणि जर असं झालं तर लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीही जागेवरती प्रकाशराव आंबेडकर, उद्धवराव ठाकरे यांचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणावर आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि बाळासाहेब ठाकरे जे बोलले होते की भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र झाली तर महाराष्ट्रात परिवर्तन होईल आणि ते त्यांनी रामदास आठवले यांना सोबत घेऊन करून दाखवलं. रामदास आठवले रिपाईचे होते, त्यांचंही त्या ठिकाणी मतदार कार्यकर्ता प्रत्येक गावात होता, परंतु ते निवडून येऊ शकत नव्हते. परंतु त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या शिवसेनेसोबत घेतलं आणि शिवशक्ती भीमशक्ती एक केली. अशा वेळेला शिवसेना महाराष्ट्रात सत्तेत आली होती. तोच प्रयोग भाजपनं पुन्हा एकदा त्यांच्या बाजूने केला आणि रामदास आठवलेंना आपल्या सोबत गेला. परंतु रामदास आठवले यांच्या सोबत जो दलित समाज आहे, मागास समाज आहे, पिछडी जातीचा जो समाज आहे त्यांना मात्र भारतीय जनता पार्टी आणि RSSची विचारसरणी मान्य नाही. परंतु रामदास आठवले साहेब गेले म्हणून ते त्यांच्या सोबत गेले होते. परंतु त्यांना आता प्रकाश आंबेडकर यांच्या रूपानं संघाची विचारसरणी नाकारणारा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी आत्मसात करून वास्तविक पद्धती त्यांचे नातूच आहेत ते काम करणारं नेतृत्व मिळालंय. म्हणून रामदास आठवले यांच्या पाठीशी असलेला समाज सुद्धा आज प्रकाशराव आंबेडकर यांच्या सोबत जुटताना दिसतोय. आणि हे बळ उद्धव ठाकरे यांना मिळतंय. या दोघांची ताकद महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघामध्ये मोठा प्रभाव पाडेल. आणि यासाठी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अनेक पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आलेले. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा आरक्षणाचा जो लढा उभा केलेला आहे या लढ्यामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात त्या ठिकाणी गेलेला आहे. त्यासोबत एकनाथराव शिंदे हे जर मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाही तर तो समाज त्यांच्याही पक्षाच्या विरोधात जाणार आहे. आणि अजित पवार गटाच्या विरोधात तर पहिलीच त्यांच्या मनामध्ये नाराजी आहे. तो मराठा समाज या पुढच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा महाविकास आघाडी असेल किंवा प्रकाश आंबेडकर असतील यांच्या बाजूनं झुकलेला दिसेल. कारण प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला पूर्ण पाठिंबा त्या ठिकाणी दर्शवलाय आणि जर आम्ही सत्तेत आलो तर तुम्हाला आरक्षण देऊ अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिलेली आहे. एकंदरीत ही जर पूर्ण स्थिती पाहिली तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना 288 मतदारसंघामध्ये आपल्या मित्रांच्या सहकार्यानं प्रभाव दाखवू शकते. कदाचित पुढच्या वेळेला मोठा पक्ष म्हणून राज्यात ते निवडून येऊ शकतात आणि पुन्हा एकदा सत्तेत येऊन ते स्वतः मुख्यमंत्री होऊ शकतील किंवा त्यांचा पक्षाचा कोणी सगळ्या पक्षांशी जमणारा नेता हा मुख्यमंत्री होऊ शकतो. ही स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. मित्रांनो, या परिस्थितीची माहिती आपल्याला देणं आणि त्याविषयी काय वाटतं मी माझं मत व्यक्त केलं. आपल्याला काय वाटतं आपणही लाईक आणि कॉमेंट्स करून आपली प्रतिक्रिया द्या. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.